ह्या वस्तीच्या विटाला धक्का लागता कामा नये। ही तिसरी डोई आहे इथं राहिली ती माणसं आमची सगळी। सदर काय व्यक्ती माझ्या घरी रात्री आलते, आम्ही जर वस्ती नेली तर आम्ही आत्महत्या करणार आहोत। पाणी दिले, लाईट दिलेली आहे, हे रस्ता आहे, सरसलापासून कुठलीही तक्रार नाही। हे आता या 4 दिवसात कालवा उठवला आहे सगळं। ही चुकीच आहे, नोटीस ही आहे ती। आता आम्ही जाणार कुठं? आम्ही मरणार बघा। राहणाऱ्या माहिती राहणाऱ्या माणसांनी दुसरी कुठे जागा आहे का? आम्हाला जागा नाही आजकाल, कुठं आम्ही राहणार? आम्हाला द्यावं सरकारनं कुठं बी, तर जाऊन आम्ही राहू। आता आयुष्याचं सगळं कमवलेल्या माणसांनी घरात गाठलं आणि आता जर इमारती पाडायच्या म्हणल्यावर काय करायचं म्हणलं, खाली करा म्हणले, तुमच्या गुन्हा दाखल करतो, आम्ही जायचं कुठं? विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह। मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयी सुविधा। चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा। आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा। संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावरील पोशेवाडी गावामध्ये वन विभागाने एका वेळेत जवळजवळ 100च्या वर नागरिकांना नोटिसा पाठवून तुम्ही राहत असलेल्या घराची अधिकृत कागदपत्रे घेऊन या, नाहीतर कारवाई करणार अशा नोटिसा पाठवल्याने 1970च्या अगोदरपासून राहत असलेल्या या गरीब सर्वसामान्य जनतेत मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ही 100च्या वर नोटिसा आलेली नागरिक ही स्वतःच्या घरात राहत आहेत, ग्रामपंचायतीचा उतारा निघतोय, लाईट बिल आहे, पाणीपट्टी भरत आहेत, असे असताना राजकीय द्वेषातून तक्रार केल्याने नोटिसा पाठवल्याचे त्यांचे म्हणणे असून वन अधिकारी 1970 पासून झोपा काढीत होते का? वन जमिनीतील अनेक झाडांची राजरोस कत्तल होऊन ट्रॅक्टर भरून झाडं वखारीत जात असताना हे झोपलेले वन खाते गोरगरिबांविरोधात कुणीतरी राजकीय द्वेषातून तक्रार दिल्यावर नोटिसा पाठवून कारवाईची धमकी देते। आता या लोकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे मदत मागितली असून गोपीचंद पडळकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे। पाहुयात काय म्हणालेत ते। नमस्कार, मी अभिजित शिंदे। आज आपण पोशेवाडी, खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावरील या पोशेवाडी गावामध्ये आपण आलोय। या गावामध्ये वन विभागानं एक मोठा असा पराक्रम केलाय, तो आज आपण पाहणार आहोत। आपण जिथं उभा आहे ते आपण पाहतो की ही पोशेवाडीतील एक वस्ती आणि हा जो आहे हा ग्रामपंचायतीचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि माझ्या उजव्या बाजूला येते ते म्हणजे फॉरेस्टची जमीन आणि या बाजूला हे इथं ज्या उपस्थित लोकांची निवासी घरं आहेत, 1970च्या अगोदरपासून इथं घरं बांधून ही लोक राहत आहेत। यांना आता ग्रामपंचायतीनं हे सिमेंटचे पक्के रस्ते, लाईट आणि पाणी सगळ्या सुविधा ग्रामपंचायतीनं दिल्या आहेत। असं असताना माननीय वन अधिकारी वनपाल खानापूर यांच्याकडून जवळजवळ 100 लोकांना नोटिसा आलेत की तुम्ही राहत असलेली घरं ही तुमच्या मालकीची असतील तर त्याची कागदपत्र, त्याची सगळी म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते घेऊन तुम्ही उपस्थित राहा। म्हणजे जवळजवळ यांनी या लोकांच्या वरती इथं न येता न पाहता एक प्रकारचा अन्याय केलाय आणि असा आंधळा आणि भोंगळ कारभार या वन विभागाने केलाय। वन विभागाला याच्या अगोदर 1970 पासून इथं ही लोक राहतात हे दिसलं नाही का? हा पण खरा प्रश्न पडतोय। आणि या 100 लोकांना नोटीस आल्यामुळं ही लोक भयभीत झालीत की आम्हाला अचानकच या नोटिसा का आणि कशासाठी पाठवल्या, का कुणी राजकारण केलं, कुणी तक्रार केली असेल तर वन विभागानं स्वतः येऊन इथं पाहणी करायला पाहिजे होती। परंतु त्यांनी म्हणजे घरं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मजबूत अगदी सिमेंट कॉन्क्रीटची घरं आणि याला ग्रामपंचायतीनं दिलेलं लाईट आणि पाणी हे पाहता जवळजवळ अधिकृत असं बांधकाम असलेलं म्हणजे प्रत्येकाचं दिसतंय। आपण काही लोकांच्याकडनं जाणून घेऊयात, काय सांगाल तुम्ही, कधीपासून तुम्ही इथं राहताय आणि
काय परिस्थिती आहे इथली? साधारण आमचे आजोबांनी सांगितलं होतं बारकं एक सफर घातलं सुरुवातीला बापूदादा जाधव यांनी. आम्हाला बाकी लय काय आठवत नाही, पण एक 50-60 वर्ष तरी ही होती वस्ती, 1-2 घरं होती. तर आता जरा वाढलेत. ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत लाईट दिलेलं आहे, ग्रामपंचायत रस्ता दिलेला आहे, सर्व शासकीय सुविधा इथं आहेत. तर काही लोकांनी राजकीय हेतून जाणीवपूर्वक हे तक्रार केलेली आहे आणि सदर व्यक्तीला सगळ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा विषय असा की तत्कालीन सरपंच भगवानराव शिंदे हे सरपंच असताना वन विभाग इथं कंपाऊंड घालण्यासाठी आले होते. तर सदर सरपंचांना विरोध केला, ही आमची राखीव जागा गावची आहे, तुमचं जी काय असेल ती मोजणी आणून ते तुमचं रिसिर कंपाऊंड घालून घ्या. तर तर वादावादी झाली आणि पुन्हा सदर त्या अधिकाऱ्याने त्यांच्या हिशोबानं मोजणी करून त्यांची हद्द, आता ही जो आपण उभा आहे या रस्त्याच्या पूर्वेला, त्यांची हद्द त्यांनी नेमून काढली. त्यांनी मोजमाप करून त्या हिशोबाने त्यांनी कंपाऊंड घालून घेतलं होतं. इथून इकडंच ते वन विभाग आहे. तर सदर राजकीय हेतून तक्रार केली असता कुठलीही साय निशाण न करता वन विभागानं हे आमच्या ह्या एवढ्या माणसावर म्हणजे मोठी वस्ती आहे, जवळजवळ आता बऱ्यापैकी क्षेत्र इथं आहे, एवढी मोठी वस्ती असताना जाणीवपूर्वक कोणाच तरी राजकीय दबावपोटी केलेली कारवाई आहे. तर माझं मी पाठीमागे एकदा माझी विधान परिषद आमदार गोपीचंद पळकर साहेबांना विनंती केली होती की ही वस्ती अशी अशी आहे. तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि वैयक्तिक जाऊन रिक्वेस्ट करणार आहे गोपीचंद पळकर साहेबांना, ह्या वस्तीच्या विटाला धक्का लागता कामा नये. आणि या वस्तीकरणाने मी शब्द देतो की कुणाच्याही विटाला धक्का लागणार नाही. हा धर्मराज जाधव हा शब्द आहे, काळजी करायचं कारण नाही. कोणी किती बी कुठील विषय घेऊ द्या. आणि अशा पद्धतीनं वन विभागाने केलेला अन्याय ही जी शासनानं व्यवस्थित दखल घ्यावी आणि कोणत्या बेसवर तुम्ही केलं ते रीतशीर असेल तर ठीक, नसेल तर हे असा अन्याय थांबवावा. ही वस्ती 50-60 वर्षांमध्ये राहते, यांना दुसरी जागा नाही. तर सदर काय काय व्यक्ती माझ्या घरी रात्री आलते, आम्ही जर वस्ती नेली तर आम्ही आत्महत्या करणार आहोत. बरं, ह्याच लोकांनी पूर्वी इथं जागा विकलेत, त्याची चौकशी व्हावी. ह्या लोकांनी, तुम्ही वन खातं म्हणता ना, त्याच्यामध्ये लोक गोरगरिबांना ज्यांची वस्ती इथं नव्हती त्यांना जागा तुम्ही विकत दिलेत, ती त्यांचं उत्तर काय होतं की त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, ही आमची विनंती. पहिलं सुरुवातीला रेंजर साहेब काय म्हणलं, आमची इमारत होती माझ्यापाशी आमच्या, ती म्हणलं काय तुम्ही गावाच्या लगत जावा तिकडं. मग 7 एकर म्हणला जमीन ही आम्हाला गावल्या म्हणला, फॉरेस्टाची 7 एकर आम्ही घेणार आणि बाकी सोडून देणार. मग ही डाम ही रवताना मी होतो, माझं वय 80 आहे, मला माहीत आहे सगळं. आणि त्यावेळेला पैसे घेऊन गेली ती गेली. आमच्या बी इथं आम्ही 40 वर्षापासून आमची जागा आहे. त्या जागेमध्ये आता आम्ही 4 वर्ष झालं घर बांधलेलं आहे. बाकी सगळं सुविधा आहे, सगळे आहे, पाणी दिले, लाईट दिलेली आहे, हे रस्ता आहे. तर जागा तिकडे आमची नसल्यामुळे आम्ही आता इकडे घर बांधले. आता नोटीस आले. आम्ही 1970 पासून ही जी जागा आहे ना इथं स्थायिक आहे, समजा राहतोय. आणि हे फॉरेस्ट ऑफिसरला येऊन आणि डाम त्यांच्या हद्दीप्रमाणे रवलेले आहेत. फॉरेस्ट साहेबांनी पहिलं खांबलं रवलेलं जायचं, तार कंपाऊंड होतं, त्याच्यावरच आम्ही स्थायिक झालेलो आहे. कमीत कमी मी 76 वर्षाचं आयुष्य आहे माझं. तर 50 म्हणजे 62 साली ही केलेलं तार कंपाऊंड. आणि त्यानंतर आम्ही रोजगार घेऊन ती खांबलं रवलेलं आहे. 2.5 रुपयानं हजेरी होती त्यावेळेला. आणि ते खांबलं रवलेले वरच आम्ही स्थायिक झालेलो आहे. आपण पाहतोय की या गावामध्ये काही वयस्कर लोक आहेत. तुमचं मामा काय सांगाल तुम्ही या जागेबद्दल? आता नोटीस आले. मी 60 साली बघा हे इकडं कबलं घालून जनावर आम्ही राहतोय 60 साली. काय 60 सालापासून कुठलीही तक्रार नाही. हे आता या 4 दिवसात कालवा उठवला आहे सगळं. तुम्हाला काय माहितच नाही म्हणा? काय माहित नाही अगोदर असं म्हणजे काय बी झालेलं, नोटीस आलेलं काय नाही. मी मला दिसत नाही हो, मला धरून आणलंय आता. काय 81 वर्ष माझं चालू आहे आता, दिसत नाही म्हणताना पण मी म्हातारीने धरून घेऊन आले म्हणायची. तर 60 सालापासून मी इथं राहतोय. तर
पाण्याची बंदोबस्त केला, लाईटीचा बंदोबस्त केला, सगळा पंचायतीने केलेला आहे. आता तिथं वाईट खड्डे पडल्या तर सरपंच पाठीमागे लागलो तेवढा मरून टाकून घ्या म्हणून. आतापर्यंत कसलीही तक्रार नाही, आता तक्रार आल्या म्हणल्यावर. आपण बघतोय की या वयस्कर जे अगदी वृद्ध लोकांच्या ग्रामपंचायतीला कंप्लेंट होत आहेत की आमची जागा काही दुरुस्त करून द्या, या वस्तीमध्ये अशा अशा अडचणी आहेत. असं सगळं काही असताना फक्त राजकारण म्हणून काही लोक गावामध्ये राहू नयेत असा काही राजकीय डाव असतोय का, हे यावरून दिसून येत आहे. परंतु या लोकांची मागणी एवढीच आहे की आमची ही रितसर जागा आहे. जवळजवळ आम्ही 1970 पासून म्हणजे 40 ते 45 वर्ष झाली इथं ही लोक राहत आहेत आणि वन विभागानं यांना कुठल्या आधारावर नोटिसा पाठवल्या हेही पाहणं महत्वाचं आहे. तरी सुद्धा ही लोक मात्र आम्ही इथून काही झालं तरी इथून हलणार नाही या अगदी विचारानं एकत्र आलेत. इथं तक्रार कोणाची आम्हाला काही नव्हती आणि व्यवस्थित होतं सगळं, कोणाचा कालवा नव्हता, काय नव्हतं, अगदी कोणाची काही झंझट नाही. तरी आता कमीत कमी 40-45 वर्ष होत आली की असं काही सुद्धा तक्रार नाही. आणि आत्ताच का तक्रार आली आणि कोणी केली हे आम्हाला माहीत नाही. काय सांगाल तुम्ही? ही जुनी वस्ती आहे, या जुनी वस्ती अशीच राहावी एवढं प्रयत्न गोपीचंद पडळकर साहेबांनी करावेत. एवढा गावचा विकास केला तर एवढं त्यांनी काम पुरं करून गरिबाला न्याय मिळावा एवढीच विनंती. तुम्हाला काही नोटीस आलेत आणि मग ही घरं तुमची नाहीत असं किंवा घराचे प्रूफ घेऊन या असं सांगितले, काय काय सांगाल तुम्ही? आम्ही येतो की प्रूफ घेऊन शेना. हा ही घरं तुमची आहेत की आमचीच आहे ती. कधीपासून राहताय तुम्ही? आम्ही 30 वर्षाच्या वर झालं इथं राहिलो या. आम्ही आधी मिरजला होतो, 30 वर्षाच्या पुढे गेला आम्ही इथं राहिलो. आमचंच घर होतं इथं, दुसऱ्याची लय नव्हती, पण पुन्हा झालेत बाकी सगळी. पहिलं आमचंच आहे. योग्य झालंय का चुकीचं झालंय? योग्य आहे. नाही ह्या नोटीस आल्या त्या ही चुकीच आहे. नोटीस ही आहे ती. आता आम्ही जाणार कुठं? आम्ही मरणार बघा. हा कशाला जगायचं? जायचं कुठं सांगा की. आम्हाला जागा नाही काल, कुठं आम्ही राहणार? आम्हाला द्यावं सरकारनं कुठं बी, तर जाऊन आम्ही राहू. हा अन्याय झालाय असं तुम्हाला? अन्याय झाला की आमच्यावर. का आमच्यावर असा अन्याय करायचा कोणी करणार? आणि ही चुकीच आहे, ही बरोबर नाही. बोला तुम्ही, काय सांगाल तुम्ही? मी सांगणार, आम्हाला झोपडी होती, ही तिसरी डोई आहे इथं राहिली ती माणसं आमची सगळी. मग आमची झोपडी होती, आम्हाला घर मंजूर करून घर बांधून दिली ती. मग तुमचं काय करणार ते करून घ्या, आम्हाला राहायला जागा नाही कुणालाच. इथं सगळी नाचार झोपडी आहे तिथं राहायला माळाला. 70 वर्ष झाली, 70 वर्ष झाली. मग तेव्हापासून आम्ही इथं राहिलो, घर बिर हे करून. आता ही झालंय बांधले. काय झाले? नोटीस आले. मग आता आम्ही कुठं जाणार आहे? नाही दुसरीकडे कुठं जायला जागा आपला आहे तसं. लगीन झाल्यापासून आम्ही इथं राहिलेलंच आहे व घर बांधून. हे आता नोटीस आले या. योग्य झालं का चुकीचं झालं? हे काय बरोबर झालेलं नाही. इथं बघा 40 ते कमीत कमी 40 ते 50 वर्षापासून इथं लोक वास्तव्यात आहेत. तर पहिलं राहते तेव्हा पण सगळ्यांच्या झोपड्या, कोणाचं छपर, कोणाचं काय होतं, जशी परिस्थिती येईल तशी माणसांनी आयुष्याची सगळं खर्ची असेल, आयुष्याची पुंजी म्हणा गेलं तर सगळं त्यांनी घरात लावलंय. आता एवढं झाली तर राहते ती. आता ही राजकीय दबावपोटी आता ही नोटीस आली, आजपर्यंत काय आलेलं नाही. तर राजकीय दबावपोटी ही नोटीस आली ती. आता ही नोटीस आली, आता खाली करा म्हणली, काय झाली तर आता शासनानं पण चौकशी करावी आणि जे कोण असेल जे करणार त्यानं पण चौकशी करावी की यासनी राहणाऱ्या माहिती राहणाऱ्या माणसांनी दुसरी कुठं जागा आहे का. राजकीय म्हणजे तुम्हाला काय वाटतं कुणी केलंय हे सगळं? काय राजकीय आता ते का नाव त्यांचं घेऊ शकत नाही, पण ते जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याने आम्ही योग्य त्याने उत्तर देऊ. उत्तर म्हणजे सगळी जेवढी माळकरी आहे ती माळकरी सगळी मिळून त्याने उत्तर देऊ. कारण कसं आहे, आता ही घरात प्रॉब्लेम झाला तर या माणसांचं जायचं कुठं? मग एवढ्या सगळ्यांना जवळजवळ 100 कुटुंबाचा प्रश्न आहे. ही कुटुंब स्थलांतरित कराय कुठे त्या अधिकाऱ्यांनी केलं, त्यांनी पण त्याचं चौकशी करावी ना आम्हाला न्याय द्यावा. आणि ही जी केलं ह्याला तुम्हाला वाटत असेल चुकीचं आहे तर आम्हाला तुम्ही त्यासाठी उपलब्ध जागा करून द्या. आता आयुष्याचं सगळं कमवलेल्या माणसांनी घरात गाठलं आणि आता जर इमारती पाडायच्या म्हणल्यावर काय करायचं म्हणलं, खाली करा म्हणले, तुमच्या गुन्हा दाखल करतो, आम्ही जायचं कुठं? मग एवढं नुकसान आता आम्ही करून घ्यायचं आणि एवढं तर आम्ही तर राहतोय.
आणि त्यानंतर आता जर ते शासनाला म्हणजे राजकीय दबावपुटी केले, पण त्यांचा दबाव का असेल ते आता प्रत्येकाला माहित आहे. कुणी केलंय, कशासाठी केलंय, काय झालंय, याचं उत्तर आम्ही योग्य वेळाला उत्तर देऊ. पण आता ते मगाशी सांगितल्याप्रमाणे धर्मदादाने आम्ही आता पडळकर साहेबांची गाडी घेणार आहे, जाऊन त्यांना इथे बोलवणार आहे, त्यांना कंडिशन प्रत्येकी सांगणार असं आहे. त्यांनी शब्द दिला, त्याने अजून ते काय म्हणजे बघू, ते काय लढा लागेल तर कायदेशीर लढा आम्ही सगळे लढायला तयार आहोत. पण ही केलं ही चुकीचं आहे, अन्याय आहे. ह्यातले काय काय कुटुंब अशी आहेत की आता सुद्धा 3 छप्पर आहेत खाली. आता काय सांगितलं मावशी, मग 3 पिढ्या तिथे आता जर त्यांनी जायचं कुठं, याचा विचार शासनानं करावा. आणि जी काय केलं असेल त्याला योग्य वेळाला प्रत्युत्तर देऊ. आपण पाहतोय की या लोकांना वन विभागानं नोटीस पाठवलेल्या आहेत आणि त्यामध्ये यांना तुम्ही राहत असलेल्या जागेचा, घराचा जो काही पुरावा असेल ते घेऊन या, अशा संदर्भात त्यांना या नोटिसीद्वारे कळवण्यात आले. या लोकांच्याकडं ग्रामपंचायतीनं दिलेले ग्रामपंचायतीची लाईट बिल आहे, पाणीपट्टी आहे आणि ग्रामपंचायतीचे उतारे निघत आहेत. या सगळ्या पुराव्यावरती ही लोक आता आज त्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे वन विभाग या सर्वसामान्य लोकांना कायदेशीर पुरावे देऊन ही मी इथंच ठेवणार का बाहेर काढणार, हा निर्णय आता वन विभाग घेईल. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.